देश आणि धर्मासाठी विश्वात्मके देवे साधक मंडळी. कुंडली परमित्र ज्ञानेश्वर महाराज सच्चिदानंद अवधूत गोपाल कृष्ण भगवान खेळ मांडी माझं ते वैष्णव आहे. मला अभंग घेतला हे वाढवत नाही का, ते अभंग बनताना काय वाटतं ते विचार वाढवून टाकला वाटत नाही का. चंद्रभागेचे कडे वाळूच आहे की नाही तुझं आहे हे वाळवटे हे चंद्र खेळ मांडी ते तुकारामच्या काळातला तो अनुभव आणि आत्ताचा अनुभव जुळतो का बघा. त्यावेळेस बाबा नाही त्यावेळेस कसं होतं आणि आता असं फक्त समजून घ्यायचं आहे. पूर्वी जसं देव होता तसं आज सुद्धा देव आहे, फक्त देव समजून घ्यायचं आहे. देवाला बघायला जायचं नाही, देव भेटायला जायचं नाही, देव समजून घ्यायचं. देव समजला की देव भेटतो. मला देव का भेटत नाही ते देव समजत नाही म्हणून भेटतोय. बरे लोक देख म्हणून जात स्वभावातच भजनशील सगळेच भजन करतात, पण देवाला कोण समजून घेत नाही. आणि देवाला समजून न घेतल्यामुळं आयुष्यात हजार वर्ष काय शेकडो वर्ष तपस्या करतात देव भेटासाठी, पण देव त्याला भेटत नाही. का भेटत नाही? का देवाने त्याला समजून घेतलं, देवाला त्यांनी समजलं नाही, देवाला त्यांनी ओळखलं नाही, म्हणून त्यांना देव भेटत नाही. पण देवाला जर भेटायचं असेल, देव जर भेटा असं वाटतं तर त्या अगोदर काय केलं पाहिजे? देव समजून घेतला पाहिजे. देव समजल्याशिवाय तुम्हाला देव भेटणार नाही. देवाला समजून घेतला नाही काय बी करा, मग उलट पालट टांगून घ्या, अजून योग साधना करा, हाटयोग करा, अजून काय वृक्षदा सगोदर करा, गोपालन करा, देव भेटणार. आणि देव भेटला नाही, देव समजला नाही, बाबासाहेब देव समजून घ्या अगोदर. देवाला पाहण्यासाठी धरू नका. देवा समजला की रोज तुम्हाला देव दिसलं नाही का, देवाशिवाय तुम्हाला काय दिसणार नाही. देव समजल्यानंतर देवाशिवाय तुम्हाला काय समजणार नाही. आम्ही देवाला न समजून घेता आम्ही देव पाहत जातो आणि आम्हाला कधीच देव भेटत नाही. काही यासाठी आपलं काय केलं पाहिजे? करू नका काही सत्संग धरा. ज्याने गुरु नाही ते केला त्याचा जन्म वाया गेला आणि पण आलो बघा. तुम्हाला जर देव भेटा असं वाटतं नाही तर काय म्हणून जाणते नाही गुरु भजे. जर तुम्ही त्या गुरुला जर भजला तर तुम्हाला पण गुरु कसं पुन्हा अंडर कंडिशन नाही का, म्हणून जाणते नाही का. आज बरेच गुरु गुरु म्हणाले भरपूर नाही का. जे देवाची माझी भेट घेऊन देणार आहेत तो गुरु. कीर्तन करतो, प्रवचन करतो, आहेत बरेच म्हणजे आपली माझ्यासारखी कीर्तन करतात, प्रवचन, ते गुरु नव्हे. देव तुम्हाला प्रत्येक अनुभव लावून देतो ते संत किंवा ते गुरु असतात. म्हणून जाणते नाही. आज काही ग्रंथ लिहितील, काय अजून काही काय लिहितील, काय कीर्तन करतील, पण त्या देवाची ओळख, त्या देवाचं वर्णन करतील, देवाची लीला सांगतील, पण देवाची ओळख कोण देत नाहीत. आज बऱ्याच काल्याच कीर्तनामध्ये त्या लीला सांगतात नाही, लीला सांगून कथानं सांगून रंगवतात का आणि मंत्रमुग्ध करतात. आणि त्या मंत्रमुग्धालाच काय शेवटी माहेर साडी पाहिलाय का पाहिजे? माहेर साडी पिक्चर पाहिली का? रडच की नाही? असं सांगा बरं, माहेर साडी पिक्चर पडला रडला नाही असं कोण आहे का? मग ते आशाती भाव म्हणायची का? हा, तसं त्या भागवत मधल्या कथा किंवा कृष्णेला जर ऐकला की आपण गर्दी होतं नाही का. मेलेला समजा एखादा मेला असेल आणि तिचं जर मुलगा नाही ते सर्व रडते की नाही, ते शेजार बसून रडते की नाही, ते रडल्यावर आपण रडते. प्रेम आहे का ते? काय अनुभव आला का बघा. प्रेतासमोर बसलेला असतो, रडत असं नाही का, आई आई काय असं बाबा बाबा किंवा अजून काय असं नाही का. ते प्रेतल बघून येत नाही आपल्याला, रडतेल बघून रडतोय. खरं आहे, अनुभव आहे ना. बघा अजून बघा तिकडे काही करू नका. कधी रोज 5 जण आहे का त्याला कॉकरोच बघून तुम्हाला आपण गद ते रडणं, ते प्रेमात रडणं म्हणजे त्या रडण्याला रडायला का नाही त्याच्यामुळे म्हणजे एक काय ते
तसं असं हे म्हणजे देवाचं की ह्या लीला सांगताना आपलं एक अंतक भरून येतं, काय टपटप डोळ्यात पाणी येतं आणि त्यालाच काय म्हणतात अष्टसात्विक म्हणतात, नाही का, नाही का. परंतु हे ह्या लीला ऐकून व्हायला नको तर नामच एक का, नाही का. मग तुम्हाला ते अष्टसात्विक होण्यासाठी ते कीर्तन पाहिजे, तसला कीर्तन पाहिजे, नाही का, भावपूर्ण तुम्हाला तल्लीन करणारा, नाही का. मग समजा आता माझ्यासारखं असले कीर्तन काय ऐकायला मिळणार कुठे. मग एक नाम आहे, ह्या नामानं हे सद्गुरूपा, नाही का. आणि त्या सद्गुरूपेनं तुम्ही एकांतात एकटा सुद्धा, नाही का, एकटा सुद्धा अनुभव येतो, नाही का, नाही का. तर ते काय म्हणतात ना, म्हणजे असा एक अनुभव येतो म्हणजे तुमचा अनुभव माझा अनुभव सारखाच, नाही का. माझ्याशी देव बोलतो, माझे देव भांडतो सुद्धा, माहिती आहे. मला देव शिवापत देतो. तुम्हाला देतो मला माहीत नाही. मला देव शिवापत देतोय, भांडतोय, बोलतोय, गोंजारतोय. ह्या क्रिया तुम्हाला तुमच्या पण होतात, पण तुमचे ते लक्ष येत नाही, अनुभव येत नाही का. बायको प्रेम करते, बायको आहे की देव आहे. आई प्रेम करते, आई. तेव्हा आम्ही त्या तिकडे होतो, देवाकडे लक्ष नसतं. मला लक्ष कुणाकडे असतं, बायकोकडे असतं, आईकडे असतं, बापाकडे असतं, नाही का. लक्ष देवाकडे असतं, नाही का. आता देवाकडे लक्ष दिलं नाही तर बायकोमध्ये देव दिसेल, आईमध्ये देव दिसेल, नाही का, वडिलांमध्ये, शत्रूमध्ये सुद्धा देव दिसेल, नाही का. असंही काय. मग इथं ह्याच्यामध्ये आता बघा, देवाला पाहायचं आहे, नाही का. देवाला पाहिजे, देवाला काय पाहिजे ओळखलं पाहिजे. आता मग ते काळभोर संदीप, नाही का. संदीपला कोण ओळखलं आहे? संदीप काळभोरला कोण ओळखलं आहे? तुम्ही पैकून पाहिला कधी संदीप? दाख हे बघतो फक्त, दात हातोय, मिशा पिकल्या, टक्कल शिंदे टाकला आहे, ओळखू दे ना. आता कुठे भेटल संदीप? अगोदर दिसत होता, पाहत होत गेला, पण ओळखत होता, त्याला पाहत होता, नाही का. ती ओळखच नाही. तो कसा आहे, काळा आहे, गोरा आहे, डाकता आहे, याची काही माहिती नाही. त्यामुळे संदीप भेटायचं रोज. अरे तुला रोज पाहतोय कधी मी. ज्या हे असा आहे, हा संदीप तूच आहे म्हणून. तसं देव हा जसं आता संदीपला कुठेही भेटला, कसा भेटला, स्वप्नात जर आला तर हा संदीप म्हणणार. समजा सकाळी पण गेला जाताना भेटला संदीप म्हणणार, नाही का. ओळखलं संदीपला, नाही. तसं देवाला ते ओळखलं नाही, तो जळी स्थळी काशीमध्ये देव दिसून नाही का. आता देव देव त्या भगवंतानं कसं त्या झाडामध्ये बसला आहे, ते मुखपृष्ठ बघा घ्यायचे. तू कुठलं ते भगवतवाशी तुझं मुखपृष्ठ पाहिलं नाही तर थोडं चिंतन करा. देव नटला नुसतं म्हणू नका, देव नटला नाहनात, नाही. प्रत्येकामध्ये त्या ह्याच्यात ते तुम्ही पाहताय, त्या झाडामध्ये, त्या पक्ष्यामध्ये, त्या वाघामध्ये, त्या सिंहामध्ये विठ्ठल आहे की नाही? तुमच्यामध्ये आहे का? आम्ही बाहेर होता, माझ्यात नाही आहे. दुसऱ्यात देव दिसतो तर म्हणजे आपल्याला देव दिसला पाहिजे, दुसऱ्याला देव दिसला पाहिजे. बघितला ते पाहिलं का नाही? सगळं पण तुमच्यामध्ये ह्याचा कधी कधी आठवतं का बघा. आणि जसं बाहेर जसा देव दिसतो तसा तुमच्याला देव दिसला पाहिजे. ह्याला काय म्हणजे खलील ब्रह्म. काय ह्याला काय म्हणजे खलील ब्रह्म. आता खलील ब्रह्मची व्याख्या अशी आहे, मी पण देव तू पण देव, नाही का. मी जसं आहे तसं तू आहेस, तू देव आहेस तर मी सुद्धा देवच आहे. ह्याला काय म्हणायचं खलील ब्रह्म. असा भाव नुसता आपण खलील ब्रह्म हा शब्द आपण ऐकतो, नाही का. खलील ब्रह्मचा अर्थ काय? तुम्ही ते मुखपृष्ठ पाहिलं का, हा ते असं आहे, त्याच्यामध्ये तो आहे. पण त्याच्यामध्ये तुम्ही स्वतःबद्दल कसा विचार करा, तसा माझ्यामध्ये सुद्धा आहे, नाही का. जसं त्या वाघाचं रूप घेतलंय तसं त्यानं तुमचं रूप घेतलेलं, नाही का. म्हणजे वाघामध्ये असं आहे तसंच तो तुमच्यामध्ये पण, नाही का. त्या वाघाचं कार्य वेगळं आहे, तुमचं कार्य वेगळं आहे. त्या गरुडाचं कार्य वेगळं आहे, नाही का. तुमचं कार्य वेगळं आहे. त्या सापामध्ये आहे की नाही, सापामध्ये आहे का. त्या 10व्या अध्यायामध्ये विभूती योग ऐकलाय, वाचलाय. गैतीमधला, ज्ञानश्रीमधला 10वा अध्याय ऐकलाय का. काय काय सांगा बरं. तेव्हा पण ठळक 75 विभूती नाव सांगितलं, 75, नाही का. वसुदेव मी आहे, राम मी आहे, ते ऐरावत हत्ती मी आहे, तो घोडा मी आहे, नाही का.
त्या काळ मी आहे, जुगार काय जुगार काय म्हणला, कपट मी आहे. मी प्रत्येकामध्ये आहे ना, आहे का ते? मी असावी का असो नाही. बघा त्या मी प्रत्येकाने मी आहे. आपण मीचा निषेध करतोय. मी म्हणजे अहंकार, ह्या अर्थानं आपण काय त्या मीचा आपण तो प्रत्येकाने मी आहे, तो मी आहे, तो मी आहे, मी तो आहे असं पंचायत. आणि अशा तऱ्हेने मग आता तुम्ही वाढत होता नाही पंचायत साडले. आणि मग गाडो मी आहे, कुत्रा मी आहे, ठेकून मी आहे, गाडो का ते डुक्कर मी आहे, नाही का असा विभूती सगळं. मग सगळं तोच आहे नाही का विभूती मध्ये. आता तुमच्यामध्ये तुमच्या विभूती तुम्हाला सांगतो मला. आता तुम्ही त्याच्या विभूती वळला मग काय त्याच्यात तसं आहे तसं माझ्यात पण आहे. तर त्यानं जसं आपल्या विभूती झालेला आहे की नाही, तोच तो आहे. तुम्ही नाही तो आणि तुम्ही वेगळे नाही. आता हे तुम्ही एक तोच तुम्ही हे तुम्हाला माहीत नाही आहे. आणि त्यामुळे तुमच्या विभूती तुम्हाला माहीत आहेत, पण तुम्ही त्याची तुम्ही तुलना करत नाही. त्याच्यापासून वेगळा आहे त्या ह्याच्यापासून. आता बघा आपण या कोणते मनुष्य नाही का तानाजी मंडळी मनुष्य, तर ती तानाजी बाई मी आहे, माझी सासूची सूट मी आहे. आता बघा माझी आईची मुलगी मी आहे. म्हणजे आई समोर गेली की मुलगी, मुलगी समोर गेली की आई, नवऱ्यासमोर गेली पत्नी, मुलासमोर गेली तरी आई, नंतर सासूर असेल तर सून नाही का, आणि सुनावर असेल तर वेगळी एकच आहे. आता काय कसायला मुलगी, नवरा, सासू व्यक्ती एकच आहे नाही का. ती काय म्हणते मी तीच आहे, मी सासू मीच आहे, सून मीच आहे, लेक मीच आहे, पत्नी मीच आहे, शेजारी मीच आहे, भांडकुरी मीच आहे. हाय नंबर लागतो बाईक झिंजर बांधतो होत आहे पाणी करायला भांडणारी बाई मीच आहे. हा तुमचा विभूती नाही का, हा विभूती नाही तुमचा पटतंय का तुम्हाला. मग त्याच्यातच जाता बरं गीतच जाता म्हणजे तुमचा ह्या तुमच्या विभूती तुम्हाला माहित नाही, तुम्ही त्याच्या विभूतीचं वर्णन करताय. आता ते लक्षात आहे लगून सांगत ठेवू ना म्हणजे लक्षात म्हणजे तो आणि तू नाही का. म्हणजे आता ह्या ठिकाणी नाही का मी लेख आहे, मी सासू आहे, मी मुलगी आहे, मी शेजारण आहे, मी पाजारण आहे, मी भांडकुरी आहे, मी कपटी आहे नाही का. मी आहे की नाही, मी कुठं सुटला का यामध्ये व्यवहार बोलता मी गेला काय ह्याला मी काढून टाका बरं. काय राहिली काय वगैरे कोण सासू राहील, मुलगी राहील, बाप राहील, कोण राहील का. तसं त्या भगवंतर सुद्धा मी हा शब्द वापरला, मी जर काढून टाकायचं काय राहणार नाही काय नाही का. मग आता हे काय करायचं आपल्याला ह्या जरा विभूती समजून घ्यायचं नाही का. आता तुमची विभूती कधी माझा हा विभूती योग आहे असं कधी मानलाय का तू स्वतःला. हा माझा विभूती योग लोक सांगितलाय का, हा तुमचा विभूती योग आहे नाही आहे. त्या ते गीतेमध्ये ज्ञानेश्वरीमध्ये त्यांनी विभूती सांगितलंय, तो तुमचं सांगितलेलं आहे. तुम्ही त्याच्यात ढकलताय, त्या भगवंत ढकलताय. तुम्ही भगवंतच आहात, तुम्ही देवच आहात. डायरेक्ट मला हे केलं म्हणजे ते काय म्हणतात नाही ज्ञान कसाच व्हावा, जयासाठी देव व्हावा नाही का. त्याने सत्संग करावा आणि सत्संग झाल्याशिवाय देव होता येत नाही. बरं इथं तुम्ही जन्माला लक्षात काय माणूस मिळालाय किंवा एक प्राणी असेल की बाई माणूस नाही का. तर माणूस ही उच्च कोटीची आहे लक्षात घ्या. 184 आहे त्यामध्ये मनुष्य ही उच्च कोटीची आहे. आता थोडस बघा उच्च कोटी म्हणजे ब्रह्माची निर्मिती कुठे झाली बरे, नाभी कमळातून. ज्याची निर्मिती नाभी कमळ झाली त्याला कडनं ब्रह्मदेव होता नाही. तुमची निर्मिती कुठे झाली, नाहीत झालेली आहे आणि गर्भाने वाढ झालेली आहे. आज तो सांगतो मला वाढ झाली पण गर्भामध्ये. म्हणजे तुमची निर्मिती सुद्धा कशी झालेली आहे, नाही झालेली आहे. तुमचं सुद्धा जन्म झालाय नाभी कमळ झालेला आहे नाही का. कधी माहित तुम्हाला
मग ब्रह्मदेव बाधामध्ये तुझ्यात ब्रह्मदेव काय फरक आहे? आता हे ह्या नाभी कमळातून निर्मित होण्यासाठी त्याचा मागे सिद्धांत आहे. म्हणजे आता हे जो मनुष्य जन्माला आलाय तो ब्रह्मदेवच आहे. ज्यानं असं 100 आयुष्य 100 जन्म ज्यानं ब्रह्मभावानं कार्य केलेला आहे, ब्रह्माचं कार्य केलेलं आहे, तो ब्रह्मदेव बघा. आणि जो ब्रह्मदेव झालेला आहे आणि आता टेन्स टू ब्रह्मदेव म्हणजे टेन्स टू ब्रह्म. फक्त देव ही उपाधी आहे. काढलं की ते ब्रह्मच. तसं तुम्ही ब्रह्मदेवच आहात, थोडीशी उपाधी नाही. मग ही काय एलिमेंट करायचं, हे काय करायचं, याला निगडीत हळूहळू. मग यासाठी तुम्हाला काय केलं पाहिजे, हे ईश्वर कार्य केलं पाहिजे. ब्रह्मच्या अस्तित्व काही म्हणजे ब्रह्म कार्य केलं पाहिजे. आणि ब्रह्म कार्यामध्ये तुम्हाला मग हे हा जो उपाधी की देव निघून जातो आणि फक्त ब्रह्म शिल्लक नाही. ब्रह्मदेव सुद्धा पूर्ण ब्रह्म नाही आहे. देव ही उपाधी झाल्यामुळे तो हा अशी झालेला आहे. पण तो ह्या स्थितीला येण्यासाठी ह्याच्या अगोदर 100 जन्म काय केलंय, ब्रह्मकार्य केलेलं आहे. तेव्हा हा मनुष्य वेळा. आणि ज्यावेळा हा 100 कार्य करून जेव्हा ह्या स्थितीला येतो त्यावेळेला त्याला अनुग्रहाने प्रबोध होतोय. म्हणजे आता अनुग्रहाने प्रबोध ज्या तो ब्रह्मस्थितीला असतो की नाही, ब्रह्मस्थिती एक काय ते स्वर्ग बोध बोल काय एक अनुभवला की नाही, या त्याला काय अनुग्रहाने प्रबोध होतो. आणि त्या अनुग्रहाने प्रबोधाच्या माध्यमातून त्याला सर डायरेक्ट ब्रह्म गुण राहतो नाही का. मग तुम्हाला तुम्ही ब्रह्म आहात, तुम्ही देव आहात. देव हा शब्द तिथे ब्रह्माच बोललाय. तुम्हीच ब्रह्म आहात हा काही सांगतो बरं तुम्हाला प्रबोध झाल्यानंतर. आणि एकदा त्याला प्रबोध झाला नाही त्याला पुन्हा जन्म येणं नाही. असं काय उजळ भाग्या तावगी चिंता वाढली संत दर्शना पुढे काय पद्मनाभ जोडीला आलं का नाही. पद्मनाभ जे नाभीत जोडलं तिथून ओळख त्या अभंगाची ओळख अशी आहे म्हणजे. तर हे जर तुम्ही ही क्रिया जर करून घेतला नाही, आता पुन्हा जर हे करूया. आता तुम्ही ह्या नाभीकडून उत्पन्न झालं नाही का, कशासाठी घेतलं बाबा हा विषय समजून घ्या नाही का. अजून सुद्धा हा विषय पण समजून घे. अनुग्रह प्रभू संतांचे सहज संत कार्य करून हा अनुग्रह आणि प्रभू चिंतन कर आणि मला मिळाले. तर आता ह्याच्यामध्ये तुम्हाला सांगतो तुम्ही त्या नाभी कमलावर तुमची उत्पत्ती झाली म्हणजे तुम्हाला मनुष्य जन्म मिळाला म्हणजे ब्रह्मदेव झालं. आता ह्या ठिकाणी काय बरं जे मनुष्य जन्म मिळाला. आता बऱ्याच लोकांना मनुष्य जन्म मिळाला पण माणुसकी नाही तुझ्याकडे. माणुसकी पाहिजे नाही का. मनुष्य जन्म मिळाला पाहिजे, माणुसकी पण असली पाहिजे आणि त्यामध्ये मुमुक्ष पण असलं पाहिजे. आणि मोक्ष झाल्यानंतर काय झालं संताचा आश्रमपुत्र पाहिजे. या 4 गोष्टी असलेले त्याची 4 कोश आहेत. आता मनुष्य जन्म मिळाला. आता बदला कोण होते त्याला काय माणुसकी नाही रे. माणूस आहे पण त्याला माणुसकी नाही आहे म्हणतो का नाही. माणुसकी नसलेल्या माणसाची तुम्हाला ओळख चांगली आहे नाही का. अरे माणूस आहे पण त्याला माणुसकी नाही. ती माणुसकी नाही तो पुढे त्याला काय जमणार नाही रे. पण माणुसकी पाहिजे आणि त्यावर काय पुढे पाहिजे मग तर मुमुक्षु पाहिजे. मुमुक्ष पाहिजे. आता मुमुक्ष म्हणजे काय म्हणजे जो अनुग्रह प्रबोध मिळवण्यासाठी धडपड करू. विषय नाही का अनुग्रह काय ज्याला अनुग्रह प्रबोध संत झाली पाहिजे नाही का. यासाठी जो धडपडतो का नाही, जो विचार करतो की त्याला काय मोक्ष. आणि एकदा त्याचं मोक्ष सिद्ध झालं त्या मुमुक्षपासून हटू नये यासाठी संताचा सतत काय म्हणजे आश्रय पाहिजे. एक मनुजन्म, माणुसकी, नंतर मुमुक्ष आणि संत चरणाचा आश्रय. ह्या 4 साधल्याने तो पार पडला. आता समजा तुम्हाला मनुजन्म मिळालाय, माणुसकीत असेल तर काय उपयोग नाही. मनुजन्म मिळालाय पण माणुसकी नाही आहे ते जन्म तर त्याला कधी सुख मिळणार नाही. बरोबर. आता समजा काहीतरी असं येऊन बसता ऐकायला वगैरे म्हणजे हा काय ते काय समजूया
रात्री ह्या देवाला हवं त्या देवाला हवं त्या हळाला जा भरमाला जा आणि खंडोबाला जा ज्योतिबाला जा का अजून कुठलं सगळं थोडंसं देव घेऊन जात सगळं सवातच भरणे त्या थोडीशी माणुसकी आहे. पण देव हा खंडोबा कोण आहे, हा वैभव कोण आहे, हा भरमाप्पा कोण आहे, त्या ज्योतिबा कोण आहे, त्या विठोबा कोण आहे हे समजून घेत नाही. तो कोणी मोक्ष नाही. मी सगळ्या देवाला जातो. सोमवारी महादेव जातो, मंगळवारी लक्ष्मी जातो काय ते, आणि बुधवारी विठ्ठल जातो, गुरुवारी दत्ताला जातो, शुक्रवार सगळे वार सगळे वेळ सगळे गेलेले आहे. हे तर माणुसकी असेल पण मोक्ष नाही आहे. सकाळला मनुष्य जन्म मिळाला, माणुसकी आली, नंतर मोक्ष नाही का. मोक्ष म्हणजे काय, मोक्षचा अर्थ काय, मला संत कधी भेटतील, संत भेटीची काय आली इच्छा आश मिळाली आणि मला अनुग्रह प्रयोजनी मिळेल, याला काय म्हणायचं मोक्ष. आणि एकदा ते मोक्ष तर प्राप्त झालं तर काय करायला मग त्याचा धरला पंढरपूर नाही का, कसा सोडायची काय नाही. आज आपल्याला लोक आहेत नाही, अनुभव झाला पूर्व दिलं सोडून गेलं वाय गेलं माहिती. संताचा आश्रय नाही तुमचा अनुग्रह प्रयोजनाचा उपयोग नाही, हा सांगतो मला समजेल. काय तू मस्त तुला माणूस मिळालाय, मोक्ष करतोस, काय काय वारा करतोस, बिंदास होतोस, अनुभव झाला प्रभव झाला, तर संताचा आश्रय नसेल नाही गेलं वाय गेलं. चार आहेत, हे आहे, पहिला आहे, दुसरा आहे, तिसरा आहे, चौथं नसेल तुझं अगोदर तिन्ही पण गेले वाया बा फुकट. जन्माला रेडा आणि पाणी भाव लावून गेला. असे बरेच लोक झालेले नाही. चिखलीमध्ये 470 लोक यायचे, चिखलीमध्ये जाईल तर अनुभव झाला प्रभू झालाय, पण आश्रय नाही त्यांना. जो मग तुम्ही आश्रय राहत नाही या सत्संगाच्या आश्रय राहत नाही तर तो पण तुमचं हे नाही लक्षात घ्यावं. संत चरणाचा आश्रय टिकला पाहिजे, मिळाला पाहिजे, तर तुमचं ते मोक्ष टिकतं, नंतर मनुष्य जन्म टिकतो आणि तुमची माणुसकी पण टिकते नाही. संत चरणाचा जर आश्रय नसेल तर टिकत नाही ठिकाणी. आता ते म्हणून आम्ही रोज येतो, सत्संग बसतो, गाईचं हे करतो, कुठं क्लिक असते घेतली, कधी त्या झटका मारेल, कधी त्याला बाजू फेकलं तर सांगता येईल सर. छोटेस नाही का काय ते म्हणतात नाही काय ते साधारण चूक सुद्धा एक चुकीच पाऊल पडला नाही, हा कुठं एक चुकीच पाऊल पडला नाही, कधी न फोडणारी नुकसान आहे, कधी न फोडणार. आता तुम्हाला जरा काय झालं कधी म्हणता तुम्ही आणि ह्या बाबांचं बाबा, पण कधी तुम्हाला हा विक्षेप येईल, हा विक्षेप आहे, मला काय हे करायचं आहे नाही का, हा विक्षेप आहे, हा विक्षेप टपून बसला तुमच्याकडे काय निशाला बसलाय. कधी त्या संताच्या ह्याच्यापासून त्या संताच्या विषयावर बांधला होतो, बा लावून बसलाय समजले का. जरा बॉल झालं पट उडवलं मला आणि उचललं येते गाडी काय समजत ते कुठं तुमच्या लक्षात मिळणार नाही. पण भयंकर म्हणजे तुम्हाला हे जर ते मनुष्य टिकवा असेल तर तुम्हाला काय केलं पाहिजे, सतत ह्या ठिकाणी केलं पाहिजे. म्हणजे एका असेल तर काय ह्याच्या जे काय सांगतो ते गेलं वृक्षवड करणं, गोपालन करणं हे केलं पाहिजे नाही का. आणि आमचं फार नशीब बहिणी चांगला माहिती आहे. त्या गोमातेच्या शेवाचं वर्ण एक त्याला काय आता ज्ञान पाहिजे. तुम्हाला बघा ज्ञानाची गरज नाही तुम्हाला, आज सांगतो मला ज्ञानाची गरज नाही. तर त्या एकट्याला होता आपलं संजय पडला का आला म्हणला मला ज्ञान सांगा. अरे ज्ञान एवढं सोपं आहे का. नाही काय वाटेल ते करेन मी, मला काय करायचं सांगा मी करेन. पण मला ठीक आहे मला घेतली एक गाय घे आणि एका गायच्या 1000 गाय कर आणि तेव्हा मला विचारे मग तेव्हा तर काय सांगतो ब्रह्मज्ञान होतं. आता निघत हो त्याला काय ब्रह्मज्ञानाची आस होती, ब्रह्मज्ञान झालं पाहिजे निश्चय होता नाही. ठीक आहे मला घेतला एक गाय, एकाच्या 2, 2च्या 4च्या असं गाय करेल 100-150 गाय हो. पण तो इतका गुण झाला तर गायच्या सेवेमध्ये तर ज्ञानाची गरज वाटली नाही, गेला नाही परत तू ज्ञान झालं कुठून. हे ज्ञानाचं सगळं आहे. हे गोशाळा लोकांनी केले की नाही, हे काय दूध खायसाठी तूप खायसाठी
तुमच्याकडे सेवा घडावी, गोमाती सेवा घडावी म्हणून केलेलं आहे. ह्याच्यावर अजून तुम्ही काहीतरी त्या दुधाच्या अपेक्षा काय दुधाची इच्छेनं जर पाहत असाल, बाजारात होतं एवढं रोज विसतो, आज ह्या गाय दूध कमी दिले बघा, विषय ते गायची किंमत कशावर? दुधावर. दुधाची गायची किंमत करू नका, तुपाची गायची काय करू नका किंमत करू नका. ती सेवा करा मिळते नाही, हेच मोठं तुम्हाला, हीच फार मोठी काय देणगी या ठिकाणी. आणि ह्याच्यामध्ये आता काय वेळा ह्या गायीची सेवा जर होते काय काल घेतलीसार काय काय मागे करून होतं ना त्याला करून रागाची पाळी येते का रे आज आलंच का येता तुला का ताळ फिरून फुलटूम झालं उद्यापासून माझं नाव कमी करा झालं नुकसान झालं कुणाचं तुला नुकसान मग हे समजत नाही माणसाला समजत नाही. आणि असे बरे लोक गेले म्हणजे असे 470 लोक गेले म्हणजे येतो त्यात तुमचा नंबर आहे घ्या नको माझा म्हणणं आहे ठीक सगळं वाया जातं मी ते काय तू करा नाही उगाच कोण राहील काय मागायचं नाही काही नाही. आणि ते तुम्हाला असं का देतात की तुम्हाला काय मागायची गरज नाही. तुम्हाला ज्या चुका घडतात त्या चुका तो जाणीव येतात त्या चुकीवर तो पश्चाताप होतात त्या ह्याच्यात तो बाहेर जातात काय ते पश्चाताप बाहेर जातात. आणि आज बघा ते आता हा सगळा संसार नाही का आता संसार का करायचं कशासाठी करायचं संसार परमार्थ काय करायचं. आता आमचं तू करावं ते रामदास मधला नाही का प्रपंच करावं नेटका मोठे असं त्यानं फाटका नाही का सतत परमार्थ चटका असे पार संसार त्यांनी आता हे एवढंच ऐकलं संसार नेटका करावा पण परमार्थ करावा हे विसर माहिती आहे म्हणजे हा आपल्याला आले डेंजरस नाही का तेवढंच आपण घेतो नाही का तू रामस्वामी संसार नेटका करायला हा नेटका करतो 4 गाई आहे अजून काय आहे अजून एक बाईक पण घ्यायचं अजून काय संसार नेटका करायले नेटका संसार काय म्हणजे काय पोरं जन्म संसार नाही समजते काय बोलतो येत लक्षात संसार काय करत असतोय म्हणजे पण त्या सुखासाठी नाही तर ही पवार ते म्हणा चला आता इथं सुखासाठी सुख मिळायचे संसार करायचं देव भेटण्याचे परमार्थ करायचं पण आज काय झालंय संसार सुख मिळते आणि परमार्थ देव भेटत नाही ठणठण गोपाळ नाही काय तेल पण नाही तूप पण नाही समजले काय बोलू संसार करून सुख मिळत नाही आणि परमार्थ करून देव भेटत नाही ही तुमची अवस्थिती तुमची अवस्थिती त्यावेळेस तुम्ही परमार्थ करत होता बाबा भेटायच्या अगोदर तुम्ही परमार्थ करत होता पण देव भेटला नाही बाबा भेटायच्या अगोदर तुम्ही संसार करत होता नाही का पण तुम्हाला संसार सुख मिळाला नाही आणि ते भेटल्यानंतर तुम्हाला संसार सुखा झाला आणि परमार्थ देव भेटता येईल बघा दोन्ही पण बघा आज तुम्ही सांगा तुम्ही संसार करताय की परमार्थ करताय काय माहित नाही म्हणजे काय करतो परमार्थ करतो का तुझं संसार ब्रह्मरूप झालेला आहे का रे असं काय होतं बरे काय बघा बऱ्याला पण काय समजत म्हणजे काय संसार करतोय की प्रपंच करतोय का समजत नाही म्हणजे हा अनुभव प्रत्येकाला वाटते कसं खरं काय खरं असं तर होय म्हणा उगाच मानावं अनुभव ते म्हणजे परमार्थ करते प्रपंच करताय काहीच नाही करत तुम्ही आता इथं उत्तर एकच जायला काहीच करत नाही का तर सुद्धा काही नाही करत असं तुम्हाला देव भेटतो आणि सुख पण मिळतं का तुमचा संसार सुद्धा त्यांनी तुमचं काही ब्रह्मरूप केलेलं आहे हा तुम्ही नाही लाईन लगेच पालता हो तुमच्याच काय नाव म्हणून ते म्हटलं नाही ते काय म्हणता नाही ते सरकार दिलेलं परत नाही आई बाप दिलेलं वरत नाही आणि संत दिलेलं सरत नाही का बघा किती लोटताय बघा हे दिलेलं कृपा केली नाही किती लोटताय हा सरलेलं नाही आहे सांगा बरं ह्या महिला म्हटलं आई बाबा काय आणलं काय राहायला शिल्लक असं थोडं द्या काय त्याला थोडंसं त्यातलं काढलं काय बाहेर आई बाबा काय नाही उरलंच नाही तर आई बाबा उरलं नाही सरकारला देते आता काय काय ते पैसे देते काही विधवा पैसे देते आणि काय महिला मुलं त्यांना देते आता त्या सगळं लाडका झाले आता ते 1500 21 झालं नाही का काय फुरलं त्यातलं काय शिल्लक आहे
15 दिले 200 रुपये द्यावं आपल्या गोशाळेला वगैरे पुरत नाही का. म्हणजे आई बाबा दिलेलं पुरत नाही आणि सरकार दिलेलं पुरत नाही आणि संस्था दिलेलं सरत नाही. खरं खोटं आहे. खरं असं खरं म्हणा. हा अनुभव आहे की नाही. काय तुम्हाला कमी सांगणार आहे. आज तो संसार सुद्धा काय कमी आहे. बरं तर काही लोक इतकं कमवतं त्याला सुख नाही आहे. संसार करतो सुख नाही आहे. कारण त्याला जे पाहिजे आहे की नाही त्याला ते खाद्य आत्म्याला खाद्याची पण शेवटी आत्मतृप्त झाला पाहिजे नाही का. तर तुमचं शरीराला काय या सुख वाटते या शरीराला नाही का. आला क्षेत्र शांतीचा वारा सुख वाटते शरीर. जर तुमचं आत्मतृप्त असेल मग आत्म्याला काय पाहिजे. चिकन बिर्याणी अजून फळ पुरणपोळी तू बरी नाही त्याला हे नाम पाहिजे नाही. आत्म्याला काय पाहिजे नाम पाहिजे. हे नाम त्याला दिलं की आत्मतृप्त झालं की तुमचं शरीर सुख आला शीतळ शांतीचा वारा सुख वाटते या शरीराला. सगळं सुख वाटायला म्हणजे तुमचा संसार सुद्धा काय झाला सुख झाला आणि परमात्मा तुम्हाला देव भेटला नाही. हा हे कोणाची कृपा संत कृपा झाली नाही काय. आणि काय नाही तो आगापडा करत काही आगापडा मी केलं म्हणतो मी केलं त्याच्याशिवाय काय होत नाही का. त्याची कृपा आहे म्हणून सगळं. आणि त्याची कृपा डावलून तुम्ही किती कमवा लक्षात किती कमवा तुम्हाला सुख मिळणार नाही काही. आणि त्याचं त्याला धरला नाही तुला सुखाला काय तो आहेच नाही. आता सुख कशाला म्हणायचं. आता तुकारामचे काय ते 20-25 एकर पाण्याखाली जाऊन उमर लागून होते काय राहिलं नाही. गेलं सगळं असं. ते सुखी होते गेलं म्हणून सुखी का दुखी होते. बघा त्यांची साधना कशी आणि आमची साधना कशी आहे तुकारामचं. त्याची गरिबी टेकावी ह्यासाठी साधना असायची आणि आमची श्रीमंत टिकली पाहिजे बोलताय नाही का. काय वेळा आपण संतांची तुलना करतो पण काय ते बसत नाही. पण संतांनी कधी काय मागितलं नाही बाबा एवढं झालंय मला थोडंसं काय दे नाही का. त्यांनी माझी गरिबी कशी राहील. गरीब असेल तर मी काय नम्र राहील नाही का. मला देवाचं काय होईल स्मरण होईल तुझं ध्यान होईल नाही का. नलगे मुक्ती धन संपादन मला काय देऊ नकोस थोडं मला सत्संग दे. आमचं काय सत्संग सुद्धा बाकी सगळं दे सत्संग. आता जो सत्संग नाही तुम्हाला तर तुम्हाला सुख नाही. मग बघा आता आहेत बरं ते काय शहर पोहतात पैसा थोडा काय सुख आहे बघा. एवढं झालं तर अजून त्याला म्हणजे हे नाही आहे मुलगीची काळजी आहे. तुम्हाला मुलगा तुझी पोरणी काळजी नाही म्हणजे सांभाळ की तू. जे तुम्ही संसार कुणा जीवर करताय त्याच्या जीवर करताय नाही आणि तो सांभाळ नाही का. आपण लय भाग्याचे होते लय भाग्याचे होते. काय करावं समजत नाही पण काय लोक समजते काय करावं संसार करावा. आता बघा तुम्ही जन्माला आला कशासाठी ते पाहण्यासाठी काय ते परमार्थ सुख घेण्यासाठी जन्माला आहे. सप्राप्त सुख घेण्यासाठी आलेलं आहे मिळणार तुम्हाला त्यासाठी जन्माला आलं तुम्ही. त्याच्याबरोबर ते काय ते गाडीवरून काय ते नळ्याची वारांत ते असणार तीस म्हणजे प्राप्त सुख असणार ते केला तर. आणि ते नाही केलं नाही हे पण नाही तुम्हाला बघ. आणि ते केलं नाही हे पण नाही ते पण दोन्ही पण नाही. मग तरी सुद्धा मग त्याला विसरून मग काय म्हणतात मी संसार सुख कुठं ऐकलं असेल. संसार सुख आहे संसार करतो म्हणतो आता काय मोठं काय करणार संसार करणार नाही का. संसार करीन म्हणतो तो पशु आहे. संसार करीन म्हणतो तो काय पशु आहे. आम्ही संसार करतो म्हणेल का नाही तो महापशु आहे. आता बघा संसार करीन नसता विचार तर तो पशु जमायला पशुने जरी असेल तो 2 पाय असेल पण तो पशु जमाते. आणि पशु मला ते हा व्हिडिओ नाही आहे. इतर युनिट हा विषयच नाही का. इतर युनिट हा विषयच नाही. जर संसार करी म्हटलं तर संसार करू असं म्हणेल की तो बेहतर पशु त्याच्यापेक्षा भारी पशु. थोडंसं वाटलं ना. आणि संसार टाकून म्हणे तो थोडासा हे पण काय नाही संसार सुख नाही संसार सुखला पाहिजे. संसार टाकीन म्हणेल तो विवेकी झाला.
ज्याने संसार टाकला तो वैरागी व्हा. ज्याने संसार टाकला आलं येते काय संसार करीन संसार करतो संसार सोडून ज्याने संसार सोडला आणि ज्याने तर संसार ब्रह्मरूप करीन तो मुमुक्ष याला संसार सोडला पण बाकीचे काय केले आता मध्ये संसार करीन मध्ये काला संसार टाकेल एकटा काय म्हणला संसार सोडून एकटा म्हणला मी संसार सोडला आता हिचं काय म्हणलंय संसार ब्रह्मरूप करीन संसाराला काय करायचंय ब्रह्मरूप करायचंय संसार ब्रह्मरूप करीन तो मोक्ष आणि ज्याने संसार ब्रह्मरूप केलाय तो मुक्त तर तो संत तुम्ही बघा कुठल्याही घेऊन सायलेली असं वाटतंय तुम्हाला संसार करा असं वाटतं नाही होतंय आपण गाडीवर नळ्याची वाट माहिती आहे का गावच्या लोकांना माहिती गाडी नळा आता गाडी नाहीये नळात क्लास कोण माहिती त्याला माहित नाही नळा गाडी माहिती नळा माहित नाही बहुतेक हा जुन्या म्हणलं नाही ते मागे त्या गाडीची पाठी हे बावटा असतो नाही काय तेव्हा ते गाडी चाकाला उघडून टाकलायचं घ्यायचं उघड नळ असते नळा त्याला आणि ते कुठं मागच्या वगैरे मारलं असं नाही आणि ते आता दिंडी वगैरे फिरवली ती वारसण्याची गाडीची त्या गाडीवर ते नळ असून त्या गाडीवर त्या नळाची वारत नाही का मग काही तुझं आता ती मन ते राहणार नाही तर गाडीच नाही पण मन विचारलं गाडी नळावर गाडीच माहिती नाव तर टाकलं का तुला माहिती आहे नळा जुन्या आल्या तसं ह्या आध्यात्मिक सुखावरून प्रापंचिक सुख मिळतच मला सांगायचं आहे गाडीवर नळायचं आता काय झालं रे संसार करी म्हणतो संसार केला म्हणतो संसार टाकी म्हणतो संसार टाकला म्हणतो आता संसार ब्रह्मरूप करी आला आलं का लक्षात ह्यानं संसार सोडलेलं नाही लक्ष ठेवा ते काय तुम्ही संसार तुम्ही काय म्हटला संसार टाकेन संसार टाकला नाही संसार जो ब्रह्मरूप करेल तो कारण संसार काय केला ब्रह्म संसार टाकला नाही त्याने संसार ब्रह्मरूप करेल म्हणतो तो मोक्ष आणि संसार ज्याने ब्रह्मरूप केला तो मुक्त झाला बाबा इथं आणलंय आपल्याला संसार तुम्हाला ब्रह्मरूप केलेला आहे म्हणून मग सांगितलं का तुम्ही संसार करताय की प्रपंच करताय प्रपंच करताय की परमात्मा काहीच माहित नाही म्हणजे तुमचा संसार काय ब्रह्मरूप झालेला आहे तुम्ही केलेलं नाही लक्षात ठेवा तुम्ही आम्ही केलो असं म्हणेल नाही तेव्हा तुम्ही नका झालं आम्ही संसार त्यांच्या कृपेने नाही का मग ह्यासाठी हा तुमचा संसार ब्रह्मरूप राहण्यासाठी आता तुम्हाला काय ब्रह्मदेव झाला तुम्ही तर ज्या कार्यामध्ये जर ह्या ब्रह्म कार्याचं तुम्ही जर मागे पुढे करायला कधी तुमचं ती उपाय चांगलं चिकटेल आणि मग ते ब्रह्मदेव होता तो मग ते ब्रह्म कीर्तनकार ते चैतन्य महाराज कीर्तनकार अजून काय ते भागवता ह्या सगळं असं करत खाली पाठशी बाळा सांगले तुम्हाला ह्या स्थिर आलेलं आहे अगदी टॉप लेवलला थोडस एक उंगली 2 उंगल्या 2 उंगली आला नाही का तिथून जर हा सुटला नाही खाली असा आपल्याला काही नाही एखाद्या लादी फरशी एखादं अंड टाकलं फुट चित्र होतं की नाही तसं तुमची अवस्था राहील मग आता म्हणजे डेंजर मध्ये जाऊन आहे एका चुकून जर पाऊल पडला की फार मोठं सर असं अंड ठेवा खाली काय होणार नाही वरून पडलं तर विचार कधी केला हा विचार होत तुला नाही झाले का आता आणू याला प्रभू झाला आता काय आता कशाला बोल घ्यायला जायला पाहिजे आता कशाला त्या पांडवकडे जायला पाहिजे ते आपटलं खाली विषय कसे आहे म्हणजे ह्या क्रियेला ह्या ब्रह्मकार्याला तुम्ही चिकटण्यासाठी ब्रह्मकार्य सोडू नका तुम्ही कदाचित तुम्हाला कोण रागाला येतील चांगलं म्हणतील वाईट म्हणतील नाही का नाही आणि ह्यातून जर काहीतरी जर बाहेर पडला मग ते फुटलंच अंड काय असं ठेवला नाही असं टुक टुक करून फोडला काहीतरी ते
आमलेट करून खाता नाही का? आणि असं पडलं तर काय चिकन तर काय सापडत नाही, काय नाही, काहीच राहत नाही. खरंय का? ते असं ते आतून ते म्हणतात नाही, अंड बाहेर पडायची काय आत फुटवल्या, आत फुटली जीवा करतो आणि बाहेर पडलं की मोडता पडतो. आत असतो नाही, बाहेर फोडला नाही मुर्दा बाहेर पडतो आणि आत फुटलं की जीव बाहेर पडतो. टेक्निक माहिती आहे, कोंबडीचे रोल हाता की नाही तसं आत राहिलं पाहिजे, वरून पण नको, आत गेलं. आणि त्यासाठी मग संत कृपा पाहिजे, संत कृपा पाहिजे, संत कृपा पाहिजे. म्हणून मला वेळ झाला किंवा आले तुझं किती वेळ झाला काय? हा बंद करायचं. पुंडली कर विठ्ठल श्री टिकटिक वाला ना घ्या तुझं घर.